नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे। लग्न समारंभासाठी लागणारी भांडी, संसार सेट, फर्निचर, मेकअप सर्व साहित्य 30% डिस्काउंट। तसेच जुने आणून द्या, नवीन घेऊन जा। तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई बाईकचे अधिकृत भव्य शोरूम। इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त 40,000 रुपयांपासून पुढे। 60 ते 70 किलोमीटरच्या मायलेजची 1 वर्षाची वॉरंटी, 4 ते 5,000 रुपयांचा भरघोस डिस्काउंट। आमच्याकडे उधारी सुरू आहे। तसेच बजाज फायनान्सची सोय उपलब्ध। कोणताही जुना फ्रीज, टीव्ही, सोफा, कपाटावर एक्सचेंज ऑफर। आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप, ई कॉम्प्युटर, ई बाईक भांडी सेंटर, पोस्ट ऑफिस समोर सलगरे। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। बस्तवडे येथे मक्का व हत्ती गवतामध्ये लावलेली सुमारे 15 लाख रुपये किमतीची 150 किलो वजनाची गांजेची झाडे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सांगलीच्या पथकाने छापा टाकून जप्त केली असून संशयित आरोपीस ताब्यात घेतला आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून मिळालेली माहिती अशी की सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तासगाव तालुक्यातील बस्तवडे गावातील चव्हाण वस्ती येथे छापा टाकून सुमारे 15 लाख रुपये किमतीची 150 किलो गांजेची झाडे जप्त केली। संशयित आरोपी अजय नारायण चव्हाण, वय वर्ष 35, राहणार चव्हाण वस्ती बस्तवडे यांनी आपल्या शेतातील मका व हत्ती गवत पिकामध्ये गांजाची लागवड करून ती लपवली होती। 12 सप्टेंबर रोजी ही कारवाई सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील, पोलीस हवालदार अमोल एदाळे, आम सिद्धा खोत, बाबासाहेब माने, संदीप पाटील, पोलीस नाईक श्रीधर बागडी, सुशील म्हस्के, पोलीस कॉन्स्टेबल अभिजित माळकर, संकेत कानडे, रोहन घस्ते, विनायक सुतार, ऋषिकेश सदामते, सोमनाथ पतंगे, ऋतुराज होळकर, सुमित सूर्यवंशी यांच्या पथकाने करून आरोपीस अटक करून मुद्देमालासह तासगाव पोलीस ठाण्याकडे सोपवण्यात आले। पुढील तपास तासगाव पोलीस करीत आहेत। नशामुक्ती अभियानाच्या अनुषंगाने पोलिसांकडून अंमली पदार्थाविरोधात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे।